हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. आता जर कोणी हात उचलण्याचा प्रयत्न जरी केला ना, हात कापून टाकीन मी त्याचा. अरे तुम्हा लोकांना कधी नाही कळणार की हिने तुमच्यासाठी काय केलंय. आजपासून मला कॉल किंवा माझ्याशी बोलण्याचाही प्रयत्न करू नकोस. ही माझी सगळ्यात मोठी चूक होती की मी तुला एक चांगला माणूस समजत होते. हॅलो पूजा. काय झालं बेटा, इतकी त्रासलेली काय आहेस? काय झालं बेटा, आपण केस जिंकलो ना. आई आज आम्ही लय खुश आहोत म्हणून आम्ही आज तुझी एक इच्छा पूर्ण केली. आम्ही तुझ्या खात्यात 25 लाख रुपये टाकले. हो हो बाबा, तुम्ही खुश का नाही होणार? कारण तुमच्या भडकवण्यामुळे वस्तीवाल्यांनी तुम्हाला साथ तर दिलीये, पण त्या आकांक्षाला मात्र धक्के मारून हाकलून दिले. आम्हाला या गोष्टीचं जराही वाईट वाटत नाही विराज, कारण हा इशारा त्या सर्वांसाठी आहे जे आम्हाला विरोध करतात. मग भले ती बाहेरची माणसं असतील किंवा आमची जवळची. आम्ही मानतो की आम्ही आमची सर्व कामं तुमच्या भरोशावर करतो, पण याचा अर्थ असं नाही की आम्ही एकटे काही करू शकत नाही. आमच्यात अजूनही एवढी ताकद आहे की आम्ही आमची प्रत्येक लढाई कोणत्याही आधाराशिवाय एकटे लढू शकतो. आमच्या प्रत्येक भल्याबुऱ्या कामात तू नेहमीच आम्हाला साथ दिलीस, पण आज एका मुलीच्या सांगण्यावर तू आमच्या विरोधात गेलास. ह्या गोष्टीचं दुःख आम्हाला नेहमीच राहील. यात जरा अतिच होत आहे आणि हे दिनूच्या भल्याचं नाहीये. आज दिनू जरा जास्त रागवलेला दिसतोय. देव जाणे विराजचं काय करून ठेव, आणि विराजशिवाय त्याचं कामच नाही पुढे जाऊ शकत. किती ठिकाणी असं एकटा लढणार नाही दिनू, असं काही नाहीये. विराजनं आधी बी तुला साथ दिलीये आणि येत्या काळात बी देईल. मला तर वाटतंय की त्या आकांक्षाने काही जादूटोणा केला असेल.
मी आजच गुरुजींना जाऊन विचारते. आजी हे तू विराज आमचा मुलगा आहे आणि ही आमची समस्या आहे की आम्ही त्याच्यावर प्रेम करतो. म्हणून यावेळी आम्ही त्याला माफ करतो. पण पुन्हा पुन्हा आमच्याकडून या गोष्टीची अपेक्षा करू नका. ही गोष्ट त्याला चांगल्या प्रकारे समजून सांगा. हे तर खूप खूप वाईट झालं तृष्णा. हो अपूर्व, आकांक्षाही खूप दुःखी आहे. तिला दुःख या गोष्टीचं नाहीये की ती केस हरली, तर तिला दुःख या गोष्टीचं आहे की दीनानाथजींचं बोलणं ऐकून वस्तीवाल्यांनी धक्के मारून तिला तिथून हाकलून दिलं. आणि आई आई हे तर बरं झालं की तिथे विराज होता ज्याने तिला वाचवलं, नाहीतर वस्तीवाल्यांनी माहित नाही तिच्यासोबत काय केलं असतं. मला तर वाटतंय की हे दोघं बाप बेट्यांचं संगनमत आहे. एक मारतो तर दुसरा वाचवतो. पण सुनबाई, एक मात्र मानायला हवं, भलाईचा तर जमानाच नाही राहिला. सगळे स्वतःचाच विचार करतात. तिला खूप एकटं एकटं वाटत असेल ना. नाही अपूर्व, आता आकांक्षाने एकांतात राहायची जास्त आवश्यकता आहे. आणि तसंही तिथे बाबा आहेत ना, ते तिची काळजी घेतील. काय झालं? तुम्ही सगळे एवढ्या टेन्शन मध्ये का दिसताय? ते आकांक्षाच्या बातमीमुळे चिंतेत आहोत. आकांक्षा वस्तीची केस हरली. ओ, हे तर खूप वाईट झालं. तिला खूप दुःख झालं असेल ना. हो पूजा, पण आपण करू तरी काय शकतो? दीनानाथजींनी काही दुसरा मार्गही नाही सोडला. तृष्णा, मी आकांक्षाशी याविषयी बोलतो. मला वाटतं की माझ्याशी बोलल्यावर कदाचित तिला बरं वाटेल. वहिनी, मला वाटतं की आकांक्षाने दीनानाथजींना ओळखण्यात खूप मोठी चूक केली. ते तर एवढे मोठे बिल्डर आहेत, एवढ्या सहजासहजी थोडे हरतील. हो पूजा, पण काही हरकत नाही. ही काही अखेरची लढाई नाही आणि नेहमी आपलाच विजय होईल हे जरुरी नाही. आणि आई, मला पूर्ण विश्वास आहे की या पराभवामुळे आकांक्षा स्वतःला कधीच कमी लेखणार नाही, तर ती सत्याच्या बाजूने नेहमी लढत राहील. वहिनी, ही तर तुमच्या हरण्याची सुरुवात आहे. आज दीनानाथजींनी आकांक्षाला हरवलंय, उद्या मी तुम्हाला हरवे, विशालशी लग्न करून. सुकन्या आमच्या कन्या. काय झालं आई? कसला विचार करतेस? बस ना. मी इथे बसायला आलेली नाही. मी हे सांगायला आले की मी निर्णय घेतलाय की तू समाजसेवेचं काम करणार नाहीस. पार्वती, पार्वती, हे तू काय बोलतेस? अगं, मला वाटलं तुझा राग उतरला असेल, पण तू तर. तो माझा राग नव्हता.
तो माझा निर्णय होता जो मी घेतलेला आहे. नाही पार्वती, हे तू सगळं आपल्या मुलीच्या काळजीपोटी बोलतेस. पार्वती, तुला तर माहितीये ना की आकांक्षाला या कामामध्ये किती आनंद मिळत होते. आनंद मिळतो. वस्तीवाले जे माझ्या मुलीबरोबर वागले ते योग्य होतं. हो आई, मला मान्य आहे की आज वस्तीवाल्यांनी जे काही केलं माझ्या बरोबर ते अगदी चुकीचं होतं. आणि मला या गोष्टीचं दुःखही आहे. पण आई, त्या लोकांना हे नाही माहिती की योग्य काय आणि अयोग्य काय. त्यांना हे सगळं कळत असतं तर कदाचित ते दीनानाथजींच्या बोलण्याला भुललेच नसते. आई, माझ्या बरोबर जे काही झालं ही त्यांची चूक नाहीये, तर तो त्यांच्या विचारांचा अभाव आहे. मला त्यांच्या विचारांशी काही घेणं देणं नाहीये. खूप काळानंतर आपलं जीवन रुळावर येतंय आणि माझी इच्छा नाहीये की बाहेरच्यांमुळे आपल्या घरी तणाव वाढावा. मग काय करू आई? हातावर हात ठेवून बघत बसू? दीनानाथजींसारख्या लोकांना गरिबांचं रक्त पिताना बघू? माझ्या डोळ्यांसमोर अन्याय होतोय तो मी गपचूप बघत बसू? तुझ्या किंवा तुझ्या बाबांच्या कोणत्याही बोलण्याने मी फसणार नाहीये. जर तुला वाटतंय तर मी हे काम नाही करणार. तुला माझी शपथ घ्यावी लागेल आकांक्षा. पार्वती, आकांक्षा, शपथ घे. आजपासून तू हे काम करणार नाहीस. ठीक आहे आई, मी तुझी शपथ घेते की यापुढे मी हे काम नाही करणार. आणि तोपर्यंत नाही करणार जोपर्यंत तू स्वतः मला नाही सांगणार. पार्वती, माझं बोलणं तरी ऐकून घे. मला काही ऐकायचं नाहीये. बेटा, पार्वतीच्या गोष्टींना मनाला लावून घेऊ नकोस. बेटा, तुझी किडनॅपिंग आणि वस्तीवाले ज्या प्रकारे तुझ्याशी वागलेत त्याला ती घाबरली. पार्वती तुला एवढं सगळं काही बोलली कारण ती तुझ्यावर खूप प्रेम करते. तिला तुझी चिंता आहे. घाबरू नकोस बेटा. सरत्या वेळेबरोबर सगळं काही ठीक होऊन जाईल. सगळं काही. नाही बाबा, आज मी फक्त आईचंच ऐकणार आहे आणि तेच करेन जे तिला हवंय. जर तिला असं वाटतंय की मी समाजकार्य करू नये तर मी नाही करणार. सुकन्या आमच्या कन्या. अहो बरोबर तर आहे, लावून तर ठेवलंय तुम्ही. दे आणखी एक दे. अहो बरोबर चिकटवा ना. लावतोय ना. आणि फळांच्या करंड्या वगैरे तयार केल्यास हा, तू? ते सगळं झालंय. चल झालंय. पण माहित नाही अपूर्व केव्हा येणार आहे. अगं आरामात. हे घ्या, आता होईल ते पण. आई, त्या जवळच्या दुकानदाराला बोललोय मी, तो कोल्ड्रिंक आणि काही नाश्ता पाठवून देईल. बरं ठीक आहे. आता नाश्त्याची तयारी तर झाली आहे आणि आणि आई, माझं किचनचं सगळं काम झालंय.
आणि भाजी पण बनवून ठेवलीये. ते जेवायला बसले ना की मी गरमागरम पुऱ्या तळून वाढेन. सर्व गिफ्ट झालं ना पॅक? हा. काय चाललंय आई? अगं घरात बाबांचे मित्रच येणार आहेत, कोणी प्राईम मिनिस्टर नाही. एवढी तयारी करताय तुम्ही लोक? बाळा, मुलाकडचे ना प्राईम मिनिस्टर सारखेच असतात आणि त्यांच्या आदरातिथ्यात मुलीकडचे काही उणीव ठेवत नाही. आई, आता हे मुलाकडचे मुलीकडचे सोडून दे. जग किती पुढे चाललंय. आता कोण याबद्दल विचार करतं? बेटा, जग अगदी कितीही बदललं ना, या सगळ्या गोष्टी चालूच राहणार. म्हणूनच म्हणतात ना की मुलगी म्हणजे घराची अब्रू असते. तिच्या एका योग्य पावलाने समाजात कुटुंबाची अब्रू वाढते आणि तिच्या चुकीच्या पावलाने समाजात कुटुंबाची अब्रू कमी होते. तुम्हाला मानायचंय तर तुम्ही माना, मी तर नाही या गोष्टी मानत. अहो जग किती पुढे चाललंय. आणि तसंही आता मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालतात. पूजा, आपण नव्या पिढीची माणसं आहोत आणि आई बाबा जुन्या पिढीची माणसं आहेत. त्यामुळे ते तीच गोष्ट मानतील जे बघत आली आहेत आतापर्यंत. अरे, तुम्ही दोघं वादच घालत राहणार आहात का? नाहीतर मुलाकडचे पुढ्यात येऊन उभे राहायचे आणि आपण सगळे असंच गप्पा मारत बसायचो. पूजा, या सर्व गोष्टीमध्ये तुला पडायची काहीच गरज नाहीये. तू लवकर आतमध्ये जा आणि तयारी करून घे स्वतःची. कृष्णा, तू आतमध्ये जाऊन पूजाला मदत कर. बघूया ही माणसं कुठपर्यंत पोहोचली. पूजाला आनंदात बघून चांगलं वाटतंय ना अपूर्वाचे बाबा? हो कल्याणी, खरंच आज मी खूप खुश आहे. सुकन्या आमच्या कन्या. आज दीपकच्या नोकरीचा पहिला दिवस आहे. कोण जाणे त्याला कसं वाटत असेल ते. चांगलंच वाटत असणार आई. जे काम ते करतायत ते त्यांच्या आवडीचं आहे. आकांक्षा, काय आजी? बस बेटा, बस. काय झालंय बेटा? मी सकाळपासून बघतीये तू एकदम गप्प गप्प आहेस. बेटा, आईच्या बोलण्याचं वाईट नाही वाटून घ्यायचं. तिला समजून घ्यायचा प्रयत्न कर. मला सुनबाईने सगळं सांगितलं आणि मला वाटतं की तिचा निर्णय योग्य आहे. आई, मला माफ कर. काल सकाळी ज्या पद्धतीने मी तुझ्याशी बोलले, मला तसं नको होतं बोलायला. आकांक्षा बेटा, माझी इच्छा नाहीये की बाहेरच्यांमुळे आपल्या घरातल्यांना काही मनस्ताप व्हावा. हे समजून घ्यायचा प्रयत्न कर बेटा. मला समजतंय आई. मला तुझ्याकडनं काहीच तक्रार नाहीये. अच्छा, आता बस झालं. तृष्णाकडे जायच्या बाबतीत काही विचार केलाय का? पूजाचा साखरपुडा आहे ना आज. आई, मी कल्याणी ताईंबरोबर बोलले होते आणि मी त्यांना हा सल्लाही दिला होता की साखरपुड्याला कुणालाही बोलवू नये, अगदी आपल्याला सुद्धा. फक्त एकदा साखरपुडा उरकून घ्यावा. हे बाकी खूप चांगलं केलंस हो सुनबाई. तसंही पूजाचं आधीच एक लग्न मोडलेलंच आहे. कोण जाणे कधी कोणाची दृष्ट आपल्या आनंदाला लागेल. आजी, तू या गोष्टींवर विश्वास ठेवते? हो आकांक्षा,
जेव्हा अशी माणसं आपल्याला जीवनात भेटतात जो आपला आनंद बघून जळतात, तेव्हा अशा गोष्टी मानाव्या लागतात. आता आपल्याच घराचं बघ, किती सुखी होतो आपण, किती शांती होती आपल्या घरात. पण जेव्हापासून शास्त्रीजी देवाघरी गेले, संकटांचा डोंगर कोसळला आपल्यावर. कोण जाणे कुणाची दृष्ट लागली आपल्या सुखांना. आजी, ही सगळी अंधश्रद्धा आहे, थोतांड आहे. आपल्या कुटुंबाबरोबर जे काही झालं ते फक्त यासाठी झालं की आपण सत्याच्या बाजूने होतो. आणि सत्याच्या बाजूने उभं राहताना किंमत तर चुकवावीच लागेल ना. पाहिलं सुनबाई, ही सुद्धा दीपक सारखीच बोलायला लागली. हिच्याकडे प्रत्येक वेळी प्रत्येक बाबतीतला तर्क असतो. आजी, हे जग विज्ञानाचं आहे आणि तर्काशिवाय आपण कुठलीही गोष्ट सिद्ध नाही करू शकत. हो आकांक्षा, तुझं ऐकून तर असं वाटतंय की जमाना बदललाय आणि आम्हालाही आमचे विचार बदलायला हवे. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या